हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करना ना। हमारे पास जबान है, हमारे पास जज्बा है, हमारे पास खुलूस है, हमारे पास दियानतदारी है, हमारे पास इखलास है, हमारे पास बेबाकी व जवाब मर्दी भी है। चाहे वो कोई गांधी हो या मोदी हो, जब भी मंजलिस बात करेगी तो खुदा की कसम ये दिवंगत पंतप्रधानांनी नारा दिला होता, जय जवान आणि जय किसान. या आरामखोर मोदीच्या देशामध्ये आणि याच्या राज्यामध्ये या 6 वर्षामध्ये सगळ्यात जास्त जर जवान आणि किसान यांनी आत्महत्या केलेली आहे. हा फेको फक्त वेळेवर वेळ काढू पुरता बोलतो आणि एकही गोष्ट मनमानी पद्धतीने. अरे ज्या मोगलांनी 750 वर्ष राज्य केलं होतं त्यांनी एवढा अनागोदी काम केलं नाही. ही आर्या नाऱ्याची जोडी, ही दोघं बैल जोडी, तो शाह आणि हा मोदी मनमानी पद्धतीने या 135 कोटी लोकांना वेठीस धरायचं काम करताय. आणि हे शेतकऱ्यांचं जे विरोधातलं जे बिल आणलेलं आहे, हे बिल यांनी तात्काळ रद्द करावं. यांना जरी मगरुरी असेल की ईव्हीएमच्या जीवावर आम्ही, अरे पण माणसं ईव्हीएमवर चालणार नाही. तुमच्या दोघांच्या ढुंगणावर लात मारल्याशिवाय ही महाराष्ट्राची जनता देखील स्वस्त वागणार नाही. ईव्हीएमची पैदाश जशी ते आपण फार्म मध्ये बघतो ना, काकरेल बायलर जसे ते मशीनचे ते पैदावार, हे सगळे साली ईव्हीएमची पैदावार या सत्तेत बसलेली आहे. यालाच आमचा विरोध आहे. आणि या मोदीला जर खरंच इतकं वाटतं की 135 कोटी लोकांचा मी पोशिंदा आहे, ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम बाजूला ठेवून ये. अरे गांडो, तेव्हा 2 आले होते, आता 2 सुद्धा येणार नाही. हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी खरंच सच्चे भारतीय सांगतो. आणि त्याचबरोबर माझी ओळख कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता मी शिवसैनिक. मी आजकालचा नाहीये. मी 45 वर्षापासून भूमेराम आणि बगल में नथुरामांच्या अवलादांना जिव्हाळ्याचा धडा शिकवायचा आहे. असं कसं देत नाही. मोदी शाच्या डुंगर रात पाण्याशिवाय शांत बसू नका.